55 cot x plus tan x must be equal to 2 cos x. या प्रॉब्लेमचं डायरेक्ट जनरल सोल्युशन काढणं पॉसिबलच नाही आहे. कारण की डायरेक्ट आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं असेल तर दिलेला प्रॉब्लेम हा तुमचा कॉस कॉस साईन साईन टॅन टॅन या फॉर्मेटमध्ये असला पाहिजे. यामध्ये तिन्ही टर्म अलग अलग दिलेले आहे. एक कॉट आहे, एक टॅन, एक कोसेक आहे. जोपर्यंत हा प्रॉब्लेम एका टर्ममध्ये तयार होणार नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व केला जात नाही. एका टर्ममध्ये कसं सॉल्व करता येईल? आपल्याला जर एका टर्ममध्ये आणायचं असेल तर जनरल टिग्नॉमेट्रिक कन्सेप्ट अप्लाय करणं पडतात. जनरल टिग्नॉमेट्रिक कन्सेप्ट कोणकोणचे पहा. लेट दिलेला प्रॉब्लेम तुम्ही ॲज इट इज लिहून घ्या. कॉट एक्स प्लस टॅन एक्स बरोबर 2 कोसेक एक्स. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत हा प्रॉब्लेम एका फॉर्मेटमध्ये येणार नाही तोपर्यंत सॉल्व होणार नाही. तो आणण्यासाठी तुम्हाला कॉट एक्स प्लस टॅन एक्स, तर कॉटच्या जागी काय घ्याल तुम्ही? कॉस एक्स अपॉन साईन एक्स प्लस टॅनच्या जागी काय घ्याल? साईन एक्स अपॉन कॉस एक्स इज इक्वल टू 2 बाय साईन एक्स. पहा बरं सरांनी चेंजेस काय केले. जनरल टिग्नॉमेट्रिक कन्सेप्ट आहे. कोसेक थिटा म्हणजे 1 बाय साईन थिटा, टॅन म्हणजे साईन बाय कॉस, कॉट म्हणजे कॉस बाय साईन. डिनॉमिनेटर सेम नाही. पहिल्या टर्ममध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर एक्स, साईन इंटू साईन साईन स्क्वेअर एक्स, अपॉनमध्ये कोण आलं? साईन एक्स इंटू कॉस एक्स बरोबर 2 बाय साईन एक्स. पटलं? पहा, कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर, साईन इंटू साईन साईन स्क्वेअर, साईन इंटू कॉस. जनरल ॲडिशन केली बा तुम्ही. इकडचा साईन आणि इकडचा साईन गेट कॅन्सल. व्हॉट इज कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा? 1 बाय कॉस एक्स बरोबर 2. दॅट इज याच्यावरून तुम्ही काय तर शकतात? कॉस एक्स मस्ट बी इक्वल टू 1/2. याच्या पुढं मला शिकवण्याची बी गरज पडली नाही पाहिजे. तुम्ही म्हटले पाहिजे सर याच्या पुढचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करतो. कारण की आता कॉस थिटा बरोबर कॉस अल्फा आहे, प्लस किंमत आलेली आहे, डायरेक्ट व्हॅल्यू घेऊ शकता. आता 1/2 कोणाची किंमत आहे ते तुमच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारा. तुमच्या मनाला प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला आवाज येईल कॉस π/3 ची किंमत ही 1/2 असते. म्हणजे इथं किती येईल? कॉस एक्स बरोबर कॉस π/3 बाय रिझल्ट. कोणचा रिझल्ट आला पहा तुमचा? दॅट इज कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू 2n प्लस मायनस अल्फा. या ठिकाणी काय आलं? कॉस एक्स इज इक्वल टू कॉस π/3 इज इक्वल टू एक्स बरोबर 2n प्लस मायनस π/3. जनरल सोल्युशन काय आलं? दिलेल्या प्रॉब्लेमचं जनरल सोल्युशन एक्स बरोबर 2n प्लस मायनस π/3 n बिलॉंग्स टू झेड. ज्यावेळेस हा प्रॉब्लेम तयार झाला त्यावेळेस आपल्याला वाटलं बापरे हा प्रॉब्लेम आपल्याला येतो का नाही येत. आपल्या मनात असा एक प्रश्न तयार झाला होता आणि तसंच झालं त्या ठिकाणी. कारण की दिलेला प्रॉब्लेम कॉट टॅन आणि कोसेक तिन्ही टर्म वेगवेगळ्या होत्या. फक्त तुम्हाला सुरुवात जमायला पाहिजे मॅथमध्ये. सुरुवात जमण्यासाठी प्रॉब्लेम बोलतो कसा बोलतो? आपल्याला एक टर्म आणायची साईन साईन कॉस कॉस टॅन टॅन, तर कॉटच्या जागी कॉस बाय साईन, टॅनच्या जागी साईन बाय कॉस, कोसेक्स 1 बाय साईन, क्रॉस मल्टिप्लाइड, कॉस स्क्वेअर साईन स्क्वेअर 1, साईन साईन कॅन्सल. इथं कोणाला साईन साईन कॅन्सल झाल्यानंतर तुमचं कॉसेक्स बरोबर 1/2. 1/2 कोणाची किंमत आहे तुमची? स्टँडर्ड कॉस π/3. कॉस थिटा बरोबर कॉस अल्फा, थिटा बरोबर 2n प्लस मायनस अल्फा. रिक्वायर्ड रिझल्ट यस ऑर नो. असाच तुम्हाला एक होमवर्क दिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 56मध्ये दिलेलं आहे 2 tan x मायनस कॉट एक्स प्लस 1 बरोबर 0. फक्त एक स्टेप सांगतो तुम्हाला. या ठिकाणी काय करायचं? साईन बाय कॉसमध्ये कन्वर्ट करायचं आणि मग दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करा. याच्यासारखा आहे पण थोडा वेगळा आहे. 2 tan x आल्यामुळं काळजी घ्यायची. त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे 57मध्ये, थोडा डिफरंट आहे. साईन एक्स इंटू टॅन एक्स इज इक्वल टू टॅन एक्स मायनस साईन एक्स प्लस 1. आता हा जो प्रॉब्लेम तयार झाला साईन एक्स इंटू टॅन एक्स इज इक्वल टू टॅन एक्स मायनस साईन एक्स प्लस 1, तर हा प्रॉब्लेम सॉल्व करताना व्यवस्थित आपल्या मनाला पहिला प्रश्न पडला पाहिजे की सर या गणितामध्ये साईनमध्ये किंवा कॉसमध्ये किंवा टॅनमध्ये प्रॉब्लेम आला. मग जसं या गणितामध्ये कॉटला साईन बाय कॉस केलं, कॉटला कॉस बाय साईन, टॅनला साईन बाय कॉस, कोसेकला 1 बाय साईन, तसेच मुलांना असं वाटते सरांनी 55मध्ये जे केलं ते इथं करावं. टॅनला साईन बाय कॉस करावं, त्याच्यानंतर ते क्रॉस मल्टिप्लाइड करावं, नंतर सॉल्व करावं. पण या मेथडनं हा प्रॉब्लेम लवकर सॉल्व होत नाही.
मॅथमध्ये मेथड नंबर ऑफ आहे, पण आपल्या प्रॉपर मेथडीसुद्धा समजली पाहिजे. मग प्रॉपर मेथडमध्ये काय दिलेलं आहे पहा, या प्रॉब्लेमला पाहिल्यानंतर हा प्रॉब्लेम काहीतरी तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही जरा कॉन्सन्ट्रेशन अजून पहा, तुमच्यासमोर 100% प्रॉब्लेम बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर काही सांगता, कसा प्रयत्न करतो, कोणचा प्रॉब्लेम प्रयत्न करतो. तुम्ही या पूर्ण टर्मला ट्रान्सफर करा, यालाही ट्रान्सफर करा. काय आलं पहा, साइन एक्स इंटू टॅन एक्स मायनस टॅन एक्स प्लस साइन एक्स -1 बरोबर 0. हे पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचं निगेटिव्ह. जमलं. आता या दोन टर्मला पाहिल्यानंतर तुमच्या मनातला विचार सांगा. टॅन एक्सला कॉमन काढा. काय शिल्लक राहिलं, साइन एक्स -1. काय शिल्लक राहिलं तुमचा, साइन एक्स -1 प्लस इथं ऑलरेडी काहीच कॉमन काढू नका, फक्त ब्रॅकेट लिहा. साइन एक्स -1 बरोबर 0. दोन्ही टर्मकडे पाहिल्यानंतर हा पूर्ण ब्रॅकेट कॉमन आला. इथं आला साइन एक्स -1, या ब्रॅकेटमध्ये आलं टॅन एक्स +1 बरोबर 0. इथं काही नवीन मॅथमॅटिकल स्टेप नाही आलेली आहे. इथं लहानपणचं मॅथमॅटिक्स जन्माला झालेलं आहे 5 ते 10 मधलं, की कॉमन टर्म घ्या, ते कॉमन काढा. कॉमनमध्ये कोण आहे, साइन एक्स -1. इथं कोण बाकी राहिलं, टॅन एक्स. इथं कोण बाकी राहिलं, +1. याच्यापासून किती टर्म जन्माला आल्या, 2. पहिल्या टर्मचं नाव काय आहे तुमचं, साइन एक्स -1 बरोबर 0 और टॅन एक्स +1 बरोबर 0. आता याच्या पुढे जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर काय झालं पहा, साइन एक्स -1 बरोबर 0 और साइन एक्स मस्ट बी इक्वल टू 1. या ठिकाणी काय तयार झालं पहा, साइन एक्स -1 बरोबर 0 और साइन एक्स मस्ट बी इक्वल टू 1. आता साइन एक्स =1 आल्यानंतर आता तुमच्या मनाला प्रश्न पडलेला आहे, सर आता प्रॉब्लेममध्ये काय करायचं आहे. काहीच करू नका. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला 2 टर्म तयार झालेला आहे. हा झाला पहिला प्रॉब्लेम आणि हा झाला तुमचा दुसरा प्रॉब्लेम. आपण 1/1चा विचार करू. पहिले हा घेऊ. साइन एक्स बरोबर किती आलं, 1/2. तुमच्या मनाला जर तुम्ही प्रश्न विचारलेला असेल, सर म्हणत होते जनरल सोल्युशन किंवा प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी अँगल तुम्ही 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60, 90 यापैकी कोणचा घेऊ शकता. आता तुमच्या मनाला प्रश्न करा, 1 ही किंमत कोणाची आहे. आवाज येतो थिटा बरोबर किती, π/2. म्हणजे साइन π/2ची व्हॅल्यू किती आली, 1. म्हणजे इथं साइन एक्स जसाच्या तसा 1च्या जागी कोण आला, साइन π/2. मग आता काय यूज करणार मी, बाय रिझल्ट. कोणचा रिझल्ट यूज करणार आहे पहा, साइन थिटा मस्ट बी इक्वल टू साइन अल्फा. साइन थिटा =साइन अल्फा implies that theta =n π ±1 n अल्फा. एकदम शांततेने पहा, थिटा =n π ±1 n अल्फा. मुलांनी या जनरल सोल्युशनमध्ये फक्त रिझल्ट लिहून पाहिले पाहिजे, म्हणजे आपोआप पूर्ण गणित तुम्हाला येतात. आतापर्यंत रिझल्ट पाठ व्हायला पाहिजे. या ठिकाणी कोण आलं पहा, साइन एक्स बरोबर साइन π/2 implies that x बरोबर n π ±1 n π/2. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये पहिला रिझल्ट तयार झाला, x बरोबर n π +-1 n π/2 n बिलॉंग्स टू झेड. पहिला प्रॉब्लेम तुमचा डेव्हलप झाला. पहा बरं किती जबरदस्त प्रॉब्लेम होता. पहिले पूर्ण टर्म एका साईडला आणल्या, टॅन कॉमन काढला, साइन एक्स -एक्स कॉमन काढला, 2 टर्म तयार झाल्या. साइन एक्स बरोबर साइन π/2 पहिला रिझल्ट. दुसरा रिझल्ट कोणता आला पहा, टॅन एक्स +1 बरोबर 0 implies that tan x बरोबर -1. आता टॅन एक्स बरोबर -1 आहे. टॅन एक्स बरोबर जर 1 आला असता, म्हणजे साइन एक्स बरोबर 1 जसा आहे तसा जर तुमचा 1 आला असता, तर आपण डायरेक्ट स्टँडर्ड अँगल घेतला असता. इथं स्टँडर्ड अँगल घेता येणार नाही. इथं तुमची निगेटिव्ह टर्म आली, म्हणून अलाइड अँगल घ्या. कोणचा अलाइड अँगल घ्या पहा बरं, टॅन π-θ बरोबर -टॅन θ. बरेच मुलं बोलले सर टॅन 2π - θ पण असतो. पहिला कोण येतो बाळांनो, दुसरा का चौथा, दुसरा क्वाड्रंट. तुम्ही दुसऱ्या क्वाड्रंटचं सिलेक्शन करा. तिसऱ्या आणि पहिल्यामध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो. म्हणजे इथं काय करायचं, तुमची 1 किंमत कोणाची असेल पहा, टॅन π/4 मस्ट बी इक्वल टू 1 असते. या गणितामध्ये काय आलं तुमचं, टॅन पाय या -1 जो आला, टॅन एक्स बरोबर जो -1 आला, याला तुम्ही -टॅन π/4 लिहा. किती लिहा तुम्ही, -टॅन π/4. म्हणजे इथं काय असेल पहा, टॅन π - π/4 मस्ट बी इक्वल टू टॅन 3 π/4.
ढोबळ मनानं जर म्हणायचं झालं तर tan 3π/4 याची किंमत -tan π/4 अशी असते. म्हणजे आता आपल्या प्रॉब्लेममध्ये ज्या ठिकाणी -tan π/4 आहे त्याच्या जागी कोण येईल tan 3π/4. देअरफोर tan x बरोबर tan 3π/4. आता तुम्हाला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये रिझल्ट अप्लाय करायचा आहे. कोणचा रिझल्ट आहे तुमचा पहा tan θ बरोबर tan अल्फा इम्प्लाइज दॅट θ बरोबर nπ प्लस अल्फा, नॉट प्लस मायनस, नॉट टू, सिम्पली nπ प्लस अल्फा. म्हणजे इथं कोणाला पहा tan x बरोबर tan 3π/4 इम्प्लाइज दॅट x बरोबर nπ प्लस 3π/4 दॅट इज n बिलॉंग्स टू झेड. n बिलॉंग्स टू कोणाला तुमचा झेड. हा तुमचा स्टँडर्ड रिझल्ट तयार झालेला आहे. पहा किती सिम्पल प्रॉब्लेम होता, एकदम इंटरेस्टिंग प्रॉब्लेम होता. 2 गणितं आले होते. tan x ची किंमत लगेच -1 आली, अलाइन अँगल यूज केला आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आता सरांनी 58 आणि तुम्हाला या ठिकाणी 55 लिहिला. बोथ आर सेम आहे. ते लिहिण्यामध्ये डबल झालेलं आहे. दोघांमध्ये काहीच फरक नाही. डबल एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. तुम्ही प्रॉब्लेम नंबर 59 पाहू शकता. पहा 59 इथं लिहिलं आहे tan³ x -3 tan x बरोबर 0. आता आपल्याला या प्रॉब्लेमचं जर जनरल सोल्युशन शोधून काढायचं असेल तर काय करायचं पहा. लेट या ठिकाणी आलेलं आहे tan³ x -3 tan x इज इक्वल टू 0. तर या 2 टर्ममधून tan x कॉमन जर काढला तर या ठिकाणी शिल्लक राहतो tan² x -3 बरोबर 0. 100% कळलं का सांगा. काहीच नाही याच्यात. काय केलं तुम्ही tan कॉमन काढलेला आहे. मग आता tan कॉमन काढल्यानंतर आता तुमच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारलेला आहे सर याच्या पुढं काय करायचं. याच्या पुढं 2 रिझल्ट तयार झालेले आहे. पहा आपण वरती लिहूया एकदम. पहिला रिझल्ट तयार झालेला आहे tan x बरोबर 0 और दुसरा रिझल्ट झालेला आहे tan² x -3 बरोबर 0. म्हणजे आपल्या गणितामध्ये या जनरल सोल्युशनच्या 2 स्टेप येणार. पहिली येणार tan θ बरोबर 0, दुसरी येणार tan² θ इज इक्वल टू tan² अल्फा. असा आपल्यासमोर रिझल्ट तयार होणार आहे. मग दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे tan² θ इज इक्वल टू tan² अल्फा. तर थोडं शांततेने पहा कसं करायचं असेल. या ठिकाणी इथं असेल तुमचा tan x बरोबर 0 इम्प्लाइज दॅट tan θ बरोबर 0 देन θ बरोबर सिम्पली nπ. म्हणजे इथे किती असेल tan x बरोबर 0 इम्प्लाइज दॅट x बरोबर nπ दॅट इज n बिलॉंग्स टू झेड. पहिला रिझल्ट डेव्हलप झाला tan x बरोबर 0 x बरोबर nπ. दुसऱ्यामध्ये काय करायचं पहा tan² x -3 बरोबर 0 tan² x बरोबर 3. आता 3 कोणाचा स्क्वेअर आहे √3चा. मग याला तुम्ही √3चा स्क्वेअर लिहा. √3 कोणाची किंमत आहे मनाला प्रश्न विचारा. ही किंमत आहे तुमची tan² π/3. कोणाची किंमत आहे तुमची tan² π/3. म्हणजे या ठिकाणी कोणता रिझल्ट आला तुमचा tan² θ इज इक्वल टू tan² अल्फा इम्प्लाइज दॅट θ इज इक्वल टू nπ प्लस मायनस अल्फा. एकदा चेक करायचं आपल्याला nπ प्लस मायनस अल्फा आहे का त्या ठिकाणी फक्त nπ आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे nπ प्लस मायनस अल्फा. काय आलेलं आहे nπ प्लस मायनस अल्फा. म्हणजे या ठिकाणी काय येईल tan² x इज इक्वल टू tan² π/3 इम्प्लाइज दॅट x इज इक्वल टू बोला nπ प्लस मायनस π/3 n बिलॉंग्स टू झेड. n बिलॉंग्स टू कोणाला झेड. पॉईंट sin x मस्ट बी इक्वल टू tan x. या sin x बरोबर tan x चे कधी मल्टिपल चॉईसमध्ये 2 उत्तर दिलेले असतात, कधी एक उत्तर दिलेलं असतात. म्हणून हा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे. या प्रॉब्लेममध्ये चूक होण्याच्या चान्सेस सर्वात जास्त आहे. sin x इज इक्वल टू tan x, sin x इज इक्वल टू sin/cos. इथं जरा sin कॅन्सल केलं तर cos x बरोबर 1 डायरेक्ट ही स्टेप येते. म्हणजे आपला पहिला रिझल्ट येतो cos θ बरोबर cos अल्फा. पण कधी मल्टिपल चॉईसमध्ये 2 उत्तर दिलेले असतात. मग अशा वेळेस कसं प्रॉब्लेम चेंज करायचं ते लक्षात ठेवा. इथं sin x बरोबर sin/cos. साईनला साईन सध्या कॅन्सल करू नका, उत्तरावर डिपेंड आहे. sin x इंटू cos x इज इक्वल टू sin x.
या साईनला ट्रान्सफर करा. साईन एक्स इंटू कॉस एक्स मायनस साईन एक्स बरोबर 0. कोण कॉमन काढला? साईन एक्स. शिल्लक काय राहिला? कॉस एक्स मायनस 1 बरोबर 0. मनात काय विचार आला? साईन एक्स बरोबर 0 और कॉस एक्स मायनस 1 बरोबर 0. साईन एक्सची किंमत 0 आलेली आहे, म्हणजे साईन थिटा बरोबर कोण आलेलं आहे? 0. थिटा बरोबर कोण येईल? एन पाय. म्हणजे पहिला आन्सर काय आलं? एक्स बरोबर एन पाय, एन बिलॉंग्स टू झेड. आता प्रॉब्लेम असा आहे, याचा ऑप्शनमध्ये 2 मल्टिपल चॉईस, म्हणजे एका मल्टिपल चॉईसमध्ये जर 2 आन्सर दिले तर प्रॉब्लेम येते. इथं जर साईन कॅन्सल केला तर डायरेक्ट हे उत्तर येते. पण कधी कधी जर 2 दिलेले असतील तर ही मेथड महत्त्वाची असते. दोन्ही करून पाहायच्या. साईन एक्स कॉमन काढला, हे पहिलं उत्तर आलं. दुसऱ्यामध्ये कोण आलं पहा? कॉस एक्स मायनस 1 बरोबर 0. कॉस एक्स बरोबर कोण आलं? 1. आता असा कोणचा कॉसचा अँगल आहे ज्याची किंमत 1 असते? दॅट इज कॉस एक्स मस्ट बी इक्वल टू कॉस 0. द व्हॅल्यू ऑफ कॉस 0 मस्ट बी इक्वल टू 1. हे तुम्हाला पक्का माहीत पाहिजे. कॉस 0ची किंमत 1 आहे, म्हणजे कॉस एक्स बरोबर कोण आलं? कॉस 0. म्हणजे तुम्ही 0 जागी कोण लिहिलं? त्या 1च्या जागी कोण लिहिलेलं आहे? कॉस 0. रिझल्ट काय तुमचा? कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. cos x is equal to cos 0 implies that x बरोबर 2n पाय, पहा 2n पाय प्लस मायनस 0, that is x is equal to 2n पाय, that is n belongs to z. म्हणजे या प्रॉब्लेमचे 2 उत्तर आहे. एक हे तुमचं n पाय, दुसरं आहे 2n पाय. आता त्याचं जर ऑप्शन 1 दिलेला असेल तर दोन्हीपैकी 1 लिहायचं, दोन्ही असेल तर दोन्ही लिहायचं. सॉल्व करायला जर विचारलेलं असेल तर पूर्ण हीच मेथड लिहायची. समजलं का? आणि मुलांनी जर इथं साईन कॅन्सल केला तर डायरेक्ट कॉस एक्स बरोबर 1 येते, तर 2n पाय उत्तर येते. पण जर साईन एक्स कॉमन काढलं तर 2 व्हॅल्यू आल्या, एकाला n पाय एकाला 2n पाय. मल्टिपल चॉईससाठी फार महत्त्वाचं गणित आहे, त्याच्यामुळं मुलांनी त्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्यासमोर या चॅप्टरचं सर्वात लास्ट गणित म्हणजेच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधलं प्रिन्सिपल अँड जनरल सोल्युशनमधला लास्ट प्रॉब्लेम. 4 sin x इंटू कॉस एक्स प्लस 2 sin x प्लस 2 कॉस एक्स प्लस 1. ज्या टाईपचं असं बल्की ग्रुप दिलेलं असते तुम्हाला, जसं केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला तुमचे सर सांगून राहिले बा की सर सांगता की एक कार्बन ॲटमला 4 डिफरंट ग्रुप अटॅच असतील, तो चिरल सेंटर असतो, कॉम्प्लिकेटेड क्लाउडी ग्रुप असतो. त्याच टाईपचं जर असं क्लाउडी उदाहरण वाटलं, हे बा हे उदाहरण प्लेन आहे, याचं पहिलं उदाहरण प्लेन आहे, हे असं क्लाउडी उदाहरण जर वाटलेलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, यामध्ये इंटरनल रिअरेंजमेंट होत असते. काही मुलं म्हणतात नाही सर आपण टॅन कॉसमध्ये कन्वर्ट करू, काहीतरी वेगळं करू. या प्रॉब्लेममध्ये असं कधीच नाही होणार. याच्यात इंटरनल रिअरेंजमेंट 100% होते. पहिली इंटरनल रिअरेंजमेंट कोणची झाली पहा, या पूर्ण ब्रॅकेटमध्ये पाहिल्यानंतर असं जाणवते यामधून 2 sin x कॉमन काढा, मग शिल्लक काय राहिलं तुमचं 2 cos x प्लस 1. हे जसंच्या तसं 2 cos x प्लस 1. या दोन्ही ब्रॅकेटमध्ये पाहिल्यानंतर काय मनात विचार येतो, 2 cos x प्लस 1 कॉमन काढा. मग 2 cos x प्लस 1 कॉमन काढली, इथं कोण राहिलं 2 sin x, इथं कोणीच नाही म्हणजे कोण राहिलं 1. झाले तुमचे 2 प्रॉब्लेम तयार. तुम्ही सॉल्व करा, मला सांगण्याची गरज नाही. मी तुमची त्या ठिकाणी होमवर्क म्हणून दिलेलं गणित आहे. या ठिकाणी काय आलं पहा, ऑर 2 sin x प्लस 1 बरोबर 0. इथून 2 प्रॉब्लेम तयार झालेले. इथं आलेले 2 cos x बरोबर -1, cos x बरोबर -1/2. जर तुम्हाला -1/2 व्हॅल्यू आलेली असेल तुम्हाला डायरेक्ट उत्तर काढता येणार नाही, तुम्हाला अलाइड अँगलची मदत घेणं पडेल. मग अलाइड अँगलमध्ये हा -1/2 कोणाची किंमत आहे तुमची π/3ची. तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालते, इथं मार्क जात नसतात. इथं काय आलं पहा, cos π मायनस थिटा बरोबर -cos थिटा cos π - π/3 बरोबर cos 2π/3. म्हणजे जर सांगायचं तात्पर्य असेल तर cos x बरोबर -cos π/3 ही जी व्हॅल्यू आली तर या व्हॅल्यूमध्ये cos -cos π/3 याच्या जागी कोणी तुमचा cos 2π/3. किंवा तुम्ही अलाइड अँगल घ्या, बिलकुल पहिलं जसं सोडवलं तसं सोडवा, कोणीही कन्फ्यूज होणार नाही. एखाद्या मुलांना डायरेक्ट स्टेप सांगितली तर कन्फ्यूज होते, कन्फ्यूज व्हायचंच काम नाही. असं राहू द्या. किंवा तुम्ही असं लिहू शकता cos x बरोबर -cos π/3. आता ही किंमत काढा, अलाइड अँगल घ्या, cos π - थिटा बरोबर -cos थिटा. म्हणजे इथं कोण आलं पहा, cos π - π/3 बरोबर cos 2π/3 इज इक्वल टू -cos π/3. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही काय केलेलं आहे, या ठिकाणी cos x जसाच्या तसा जो -cos π/3 आहे याच्या जागी तुम्ही किंमत काढली cos 2π/3.
असं का केलं, याच्या मागचं रिझल्ट आहे कॉस थिटा बरोबर कॉस अल्फा, निगेटिव्ह टर्म असते त्या ठिकाणी. म्हणजेच काय आलं पहा, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. म्हणजे इथं काय झालं तुमचं, कॉस एक्स इज इक्वल टू कॉस 2π/3 इम्प्लाइज दॅट एक्स बरोबर 2n पाय प्लस मायनस 2π/3. प्लस मायनस किती आलं तुमचं 2π/3. चला पहिला प्रॉब्लेम तयार. जुनेच गणित आहे. आता पुढची टर्म घ्या. और पुढची टर्म कोणची, 2 sin x प्लस 1 बरोबर 0, 2 sin x बरोबर -1, sin x बरोबर -1/2. कोणाला तुमचा sin x बरोबर -1/2 आला. आता जनरल सोल्युशननुसार सॉल्व करा किंवा डायरेक्ट किंमत घ्या. साईन निगेटिव्ह कुठं असतो, तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये. पहिला कोण येतो, तिसरा, तर तिसरा क्वाड्रंट घ्यायचा. ही किंमत कोणाची तुम्ही असं लिहू शकता, sin x बरोबर -sin π/6 असं लिहा, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. इथं काय साईन पाय मायनस थिटा पाय प्लस थिटा इज इक्वल टू साईन थिटा. साईन थिटा करेक्ट आहे काय, नाही चुकीचं आहे, मायनस साईन थिटा आहे. थर्ड क्वाड्रंट असेल तर हा निगेटिव्ह येतो. म्हणजे इथे काय आलं, साईन पाय प्लस π/6 बरोबर साईन 7π/6. पाय मायनस थिटा घेतला तर सेकंड क्वाड्रंट, आपल्याला पाहिजे तिसरा क्वाड्रंट म्हणून पाय प्लस थिटा. इथे किती आलं, पाय प्लस π/6 म्हणजे साईन 7π/6. म्हणजे इथे किती आलं, साईन एक्स मस्ट बी इक्वल टू साईन 7π/6. म्हणजे काय आलं इथं, साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फा इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू n पाय प्लस -1n इंटू अल्फा. हे बा n पाय प्लस -1 अल्फा. sin x is equal to sin 7π/6 implies that x is equal to n pi plus -1n into π/6. n belongs to z. n belongs to काय आलं, z. प्रॉब्लेम नंबर 61, डबल एकदा रिपीट. 2 sin x कॉमन, 2 cos x प्लस 1 कॉमन. याच्यापासून पहिला प्रॉब्लेम, याच्यापासून दुसरा प्रॉब्लेम. निगेटिव्ह टर्म आल्या अलाइड अँगल, निगेटिव्ह टर्म आल्या अलाइड अँगल. या ठिकाणी आपला पूर्ण टिग्नॉमेट्रिक फंक्शनमधला पहिला पार्ट संपला. प्रॉब्लेम डिपेंड ऑन प्रिन्सिपल सोल्युशन अँड जनरल सोल्युशन. शेवटचे तुमचे जे 10-12 प्रॉब्लेम आहे ते 10-12 प्रॉब्लेममध्ये तुम्हाला रायटिंग करून पाहण्याची गरज आहे. तुमचा पूर्ण जनरल सोल्युशनचा अभ्यास यापर्यंत संपला पाहिजे. येत्या गुरुवारी तुमची मल्टिपल चॉईसची टेस्ट होईल लॉजिकवरची.